कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरचिरी मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानर युद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये नवनिधि के दत्त असबर दीन जानकी मात राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दास राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान के हे दुख भंजन पार्वती नंदन हे दुख भंजन पार्वती नंदन मेरे भले वरी बैसो पावले श्री गुरूंचे आत्मरूप गणेशू केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखील चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी फिटले ते धनी येणे काळे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवलेला अभंग लोकमान्य शास्त्रमान्य जगमान्य जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग आपण आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे। आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा रे तुम्हा आम्हाला जे सुख पाहिजे आपल्याला शाश्वत सुख पाहिजे आपल्याला सोलीव सुख पाहिजे आपल्याला खरं सुख पाहिजे आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती करून घ्यायची तर आपलं सुख संसारामध्ये नाही तुम्ही आम्ही रात्रंदिवस संसारामध्ये प्रपंचामध्ये सुख धुंडायलो परंतु महाराज म्हणतात तुम्हाला आम्हाला जर खरंच सुख पाहिजे असेल तर एक काम करा संतांच्या चरणाची सेवा मनोभावे करा संतांच्या चरणाची सेवा तुम्ही मनोभावे केली रे केली सुख तुम्हाला धोंडायला जायचं काम नाही सुख तुम्हाला धोंडत येईल तुमच्या दारामध्ये येऊन उभं राहील विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 3 चरणाचा आहे आणि या अभंगाचं चिंतन वेळेच्या आत आपल्याला करायचं लक्ष द्या। जगद्गुरु तुकोबारायांचा संतांचा अधिकार देवापेक्षाही मोठा बरं का देव सारावे प्रतीन संत पूजावे आरते संतांचा अधिकार मोठा आहे। 4थ्या क्रमांकाचे महाराष्ट्रातील भक्त म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 4 भक्त होऊन गेलेले आहेत। पहिल्या क्रमांकाचे भक्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज दुसरे भक्त नामदेव महाराज तिसरे भक्त नाथ महाराज 4थ्या क्रमांकाचे भक्त जगद्गुरु तुकोबाराय असं एका श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे मी मनानं म्हणत नाही। ज्ञानेशम ज्ञानमूर्तींचं साक्षात प्रेम स्वरूपिणी दयामूर्तींचं नामदेव नाथ मुंदे पुन्हा पुन्हा वैराग्यस्य परामूर्ती देऊ क्षत्र निवासी नाम तुका राम भक्त राज महाराष्ट्र चतुष्टकम जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग वेळेच्या चिंतन करायचंय 2 मिनिटं घेतो। पुण्य पावन क्षेत्र असणार हे वसरी गाव आणि या ठिकाणी जंगल में मंगल मंदिर मंदिराचा अर्थ म म्हणजे मंगलता दी म्हणजे दिव्यता र म्हणजे रम्यता आणि खरंच या ठिकाणी मंगलता दिव्यता रम्यता आढळून आली प्रसन्न वातावरण आहे महाराज खरंच मी प्रसन्न झालो। या अगोदर तुमच्या गावामध्ये मी येऊन गेलो जगदंबा मातेची सेवा माझ्याच वाट्याला होती पण त्यावेळेस नैसर्गिक काहीतरी अडचण आली होती हाच अभंग मी निवडला होता पण इच्छा पूर्ण झाली नाही। आज श्री संत गजानन महाराजांच्या कृपेनं या अभंगाची इच्छा या ठिकाणी पूर्ण करावी म्हणून डबल अभंग निवडला। तसा अभंग कोणता तिकडं होता ना आता कोणता याच्यावर लोकांना काही संबंध नाही मला माहिती होय पण माझ्या लक्षात आहे म्हणून आपण व्यवस्थित चिंतन आणि वेळेच्या मी जनरल बोलत असतो विनोदही करणार आहे आणि अभंगाचं चिंतनही करण्याचा प्रयत्न करतो म्हणून सुंदर असा माझ्या वाट्याला आलेला योग शिवेचा योग श्री संत गजानन महाराज प्रगट दिन या निमित्तानं चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत आहे का गजानन महाराजांचं पारायण या ठिकाणी आणि 6व्या दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली ती सेवा म्हणजे माझ्यावर नितांत प्रेम निष्ठा श्रद्धा असणारे आमचे विनोद भाऊ लादे बर का यांनी फोन केला म्हणले महाराज तुमची सेवा
असू द्या आमच्या गावामध्ये, तुम्ही एकदा येऊन गेलो तिथे आम्हीच होतो, इथे आम्हीच आहे. म्हणजे पूर्ण गाव मिळून हा कार्यक्रम आहे. आणि पूर्ण गाव मिळून कार्यक्रम म्हटल्याच्या नंतर दुग्ध शर्करा योग आनंद आहे. आणि हा कार्यक्रम नुसता प्रगट दिनानिमित्तच नाही, उद्या येणारी शिवजयंती दुग्ध शर्करा योग आहे, नाही का? सुंदर असा योग. म्हणून लादे भाऊ, विनोद भाऊ लादे यांनी फोन केला, शिवेचा योग आला. त्यांच्या घरी थांबलो बऱ्याच वेळचा, लवकरच आलो, नांदेडकडून आलो. आणि आदरात तिथे महाराज सत्कार वगैरे, परमार्थिक घरे, परमार्थिक माणसं आहे, सर्व बरं वाटलं. गजू भाऊचा आमचा फोन झाला, म्हणलं ये. ते म्हणले ये, मी आहे वाटत. मी तिथं आलो ते विसरलो. ना पण आले पाठीमाग, येतो म्हणले, आले. हे महत्व. गजू भाऊ आहे आणि आमचे मधुकर भाऊ. सुंदर आता ज्या दोघांनी चाल गायली बरं का तुमच्या भागाचं वैभव. त्यानंतर ही सर्व माझी टाळकरी वारकरी मंडळी खरी बरं का. हे सर्व आता सर्वांची नावं जरी माहिती नाही, पण तुम्ही माझे आणि मी तुमचा. बस चोपदार बाबा आणि यानंतर विनोद भाऊ आहेत आणि चोपदार बाबा आहेत, विनेकरी बाबा सुद्धा आहे त्या ठिकाणी. माईक सिस्टीम खूप सुंदर आहे, टाळी वाजवा. आपण प्रसन्न आहे. माईक सिस्टीम क्या बात. दोनही मृदंगाचार्याच्या बाबतीत एकदा टाळी वाजवा, क्या बात आहे. दोन्ही मृदंगाचार्य तुम्ही निवडून आणले महाराज, तरफदार. नाही तर काय काय कुठं कुठं आमचं म्हणणं चालून ते एक दिंगता दिंगती नाही. ते लय अवघड होतं. ह्या सगळ्या गोष्टी पद्धतशीर पाहिजे, सिस्टम सगळ्याच गोष्टी, नाही का. एका ठिकाणी माझ्या समोर सुतुळीन माईक बांधला होता. सुतुळीन बांधलेला माईक एका जागेवर राहतो, तेव्हा असा फिरायचा. मग ते जसं जसं फिरन त्याच्या हिशोबाने मी असतात. सर्वात जुगलबंदी आमची. सगळ्या गोष्टी व्यवस्थित, आनंद आहे. आता तुम्हाला फटफट होस तर मी सोडणार नाही. इथं आपकलेच असतील, बापरी याला का कीर्तन मिळालं नाही काय फटफट होस तर. अहो खरंच तुकोबारायन त्यांच्या काळामध्ये उजळूस तर कीर्तन करायचं. सगळ्या लोकांनी उठून जायचं आणि एखाद्यानं म्हणा, महाराज बस झालं ना, उजळ आहे ना. मग तुकोबारायन म्हणा, वेड्या उजळायसाठीच कीर्तन करायलो ना. लोकांचं सध्या माना हळूहळू ऐकणं सुरू आहे. आमच्या सारख्याचं कमरा बांधू सांगणं सुरू आहे. सांगायचं शिल्लक राहिलं नाही, ऐकणं राहायचं, ऐकायचं शिल्लक राहिलं नाही. तरी पण समाजात पुरेपूर परिवर्तन नाही आणि गुण आला नाही. याचं एकच कारण हे, वागायचं बंद पडलं. नुसतं सांगून जमत नाही आणि ऐकून जमत नाही, क्रिया करूनही जाग येते अंगी. आता थोडंच ऐका पण क्रिया करा, तसं आचरणात आणा. त्याच्याशिवाय गुण येणार नाही आणि फळ मिळणार नाही. आणि म्हणून सांगायचा विषय सुंदर अशा प्रकारे. आता आपल्याला अभंगाकडे वळायचंय. अभंगाचं चिंतन करतो, अभंगाची लिंक लावून देण्याचा प्रयत्न करतो, अभंग सोडवण्याचा प्रयत्न करतो. नाही सोडवता आलं तर सोडून देऊ, अशातला काय भाग. 3 चरणाचा अभंग. एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि परत वर्णन करावं लागेल तुमच्या गावचं. किती दूर हे गाव, पण सर्व श्रोते मंडळी आले राव. खरंच परमार्थिक गाव असायला पाहिजे. आमच्या विनोद भाऊंनी सांगितलं, पहिलीच वेळ आहे महाराज सप्ताहाची या ठिकाणी नियोजन करण्याची. पण बघा असं वाटायला शेवटचा काल्याचा दिवस. पब्लिक खूप आली, श्रोते मंडळी, धन्यवाद तुम्हाला. नाहीतर मोठं मोठं लय अवघड आहे. जाऊ द्या, तो विषय नाही आपला. आता इकडे लक्ष द्या बरं का. आता चिंतन करतो. विनोद कधी येते, कधी हसतो महाराज, कधी हसवतो, याची वाट बघत चिंतन चालले की खुशाल होतो. काय कमाल, काय करावं, काय कीर्तन करा. हे बघा, हसणं चांगलंय, हसलं पाहिजे, माझं मत आहे बरं का. हसलं पाहिजे, हसणं चांगलंय. हसना सेहत के लिए अच्छा है, लेकिन जीने के लिए चिंतन की भी जरूरत है. त्यामुळे चिंतन बी श्रवण केलं पाहिजे. मग आता चला, हे बरोबर, इकडे लक्ष द्या, ऐका. आता अभंगाकडे वळतो. विषय असा आहे, या जगामध्ये भक्ती नावाची शक्ती व्यापून आहे. या जगामध्ये भक्त नावाची शक्ती व्यापून आहे. या जगामध्ये संत नावाची शक्ती व्यापून आहे. आणि या जगामध्ये भगवंत नावाची शक्ती व्यापून आहे. भक्त आहे, भक्ती आहे, भक्ती आहे, भगवंत आहे. भक्त नाही, भक्ती नाही, भक्ती नाही तर भगवंत नाही. परंतु आजही भक्त सुद्धा आहे, भक्ती सुद्धा आहे, संत सुद्धा आहे आणि भगवंत सुद्धा आहे. विश्वास ठेवावा लागेल. बऱ्याच लोकांना देव महाराज देवाला मानत नाही. जास्त शिकली लोक, जास्त शिक्षित लोक कशाचं देव आलाय, उगे महाराज लोक पुढे आणायला लागले. कशाचं देव आलाय, एक जण म्हणे कशाचं देव. तुम्ही गुळ खाल्ली, गुळाच्या भेल्या संपवल्या, मृदंग फोडले, टाळ फोडले, या सत्याल त्या सत्याल, तिथं भजन इथं भजन, टाळ वाजो डाळ काय, टाळ वाजो डाळ काय. दिसला तुम्हाला देव, सांगा बरं. मग ते म्हणू लागलं दिसला देव. नाही नाही, सांगा जातं दिसला का देव. अहो सगळं नैसर्गिक आहे म्हणले, कशाचं देव आलाय. जीवत्या बनवायला लोकांना तुम्ही शिक्षित
आपण अडाणी. भजन करणार, देवाला मानणार, ती शिक्षित. आपण अडाणी शिकरलेला शेंबूड रस्त्यावर फेकून देतो म्हणून अडाणी. ते शिक्षित शिकरलेला शेंबूड दस्तीत घेऊन खिशात ठेवून देते म्हणून शिक्षित. काय फरक आहे अडाणी शिक्षित? म्हणजे देवाला मानत नाही. मी म्हणलं नाही सांगा तुम्हाला देव दिसला का, सांगा दिसला का. मी म्हणलं ऐक दांगडू करू नको, दांगडू दुंगडू करू नको, ऐक म्हणलं. तू कोण म्हणलं आम्ही देव दिसाव म्हणून भजन करतो म्हणे. म्हणलं आम्ही देव दिसाव म्हणून भजन करत नाही, मग देवाला आम्ही दिसलो पाहिजे याच्यासाठी भजन करतो. आणि परमार्थ देव दिसाव म्हणून करूच नका. देव दिसण्याची वस्तू नाही दादा, देव कळून घेण्याची वस्तू आहे. पण देवाचं लक्ष जीवनामध्ये तुमच्यावर असलं पाहिजे याच्यासाठी परमार्थ करा, दान धर्म करा, भजन करा, कीर्तन करा. आता ऐका, अरे देव आहे म्हणून तर तुम्ही गावातून इथे येऊन बसले. देव आहे म्हणून तर मी तुम्हाला कीर्तन सांगायला लागलो. देव आहे म्हणून तर हे दोघं मृदंग वाजवायले. देव नसल्यावर हे वाजवतील? चाले हे शरीर कोणाचे, या सत्य कोण बोलवी ते हरी. देखवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन चुकू नको. देव नसला माणूस बसत नसतं, त्याला बसवावं लागतं. बसणं वेगळं, बसवावं लागणं वेगळं. मग देव आहे, विश्वास ठेवा लागल. आता चला, भक्त सुद्धा भक्ती करतो सुखासाठी, म्हणजे भक्त सुद्धा सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे. तुम्ही आम्ही सुद्धा सुखाच्याच पाठीमागे लागलेलो आहोत. थोडस कोण समजलं बोलतो. देव सुद्धा सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे. आता ऐका, संतांच्या बाबतीत तसं नाही. संतांचा अधिकार सांगतो, संत सुखाच्या पाठीमागे नाही लागले तर सुख संतांच्या पाठीमागे लागलेला आहे, हा संतांचा अधिकार. विठ्ठल विठ्ठल आता प्रश्न आपला असा आहे, काही साधक म्हणले, चिंतनीय म्हणले, महाराज असं कसं बोलायले, देव सुद्धा सुखाच्या पाठीमागे लागला असं तुम्ही म्हणता. अहो देव सुखरूप आहे ना, तुम्हीच प्रमाणे सांगता ना महाराज. सुखरूप आईसम तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. अहो सुख म्हणजे देव, देव म्हणजे सुख. आपला तो एक देव करून घ्यावा त्याने विन खूप गोड आणि असे गेटकिंग मनोभाव द्या. आता व्यवस्थित तुम्ही कोरसच धरायले पाठीमाग. काळ बदललाय, कुछ तुम समजो कुछ हम समजे. वेळ ऍडजस्ट होता आहे की नाही. मागच्या पूर्ण म्हणायची काय गरज नाही. कोरस नाही. ब्रह्मा विष्णू आणि सदाशिव तिन्ही मला दिसले, मला हो दत्त गुरु भेटले. ती पहिल्या समोरचा म्हणतो मला हो दत्तगुरु भेटले, मागचे कोरस म्हणते हिला हो दत्तगुरु. हिलाच भेटली आणि हीच पावतोय. पण आपल्या वारकरी संप्रदायात तसं नाही, नाही का, सर्वांना भेटले. चला, आपलं काय चिंतन चालू होतं, काय प्रमाण दिलं तुम्ही. आपला तो एक सुख म्हणजे देव, देव म्हणजे सुख. आता लक्ष द्या. सुखरूप आहे सा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी का तो. महाराज तुम्हीच म्हणले देव सुखरूप आहे, मग देव कसा सुखाच्या पाठीमागे लागल? देव सुखरूप आहे, देव सुखाच्या पाठीमागे कसा लागेल? देवाला सुखाची गरज काय भासली? याचा अर्थ असा होतो महाराज सुखच सुखाच्या पाठीमागे लागलं. उलट बोलता तुम्ही. महाराज म्हणले आमच्या संतांकडे कधी कधी उलट बी असते. नाथांच्या घरची उलटीच खून पाण्याला कैसी लागली ताण, पाण्याला कैसी लागली. पाण्याला
पाण्याला कुठं ताण लागते लागली, सुखाला सुखाची गरज भासली. आता बघा, देवाला सुखाची गरज भासली, परंतु जे संतांजवळ सुख असतं का त्या सुखाची गरज देवाला भासली. सुखाचे काही प्रकार असतात, मी नंतर तुम्हाला सुखाचे प्रकार सांगणार आहे. संतांजवळचं सुख देवाला पाहिजेच होतं, म्हणून देवानं आपलं ठिकाण सोडलं. या सुख कारणे देव वेडावला, या सुख कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सगती राहिला, वैकुंठ सोडून संत सगती धन्यवाद कोरस. धन्य धन्य ते वैष्णव सदन. चला, या सुखा कारणी देव वेडावला, वैकुंठ सोडून पंढरपूरला आला, संतांकडे आला. संतांजवळ जे सुख आहे का त्या सुखाचा आनंद घेण्यासाठी, भोग घेण्यासाठी. आता ऐका, संत कुणाला म्हणायचं आणि भक्त कुणाला म्हणायचं हे एकदा जाता जाता सांगून जातो बर का. संतांजवळ कुठलं सुख, देवाकडे कुठलं सुख याचंही चिंतन करतो नंतर. अगोदर भक्त कोणाला म्हणायचं ऐका आणि मग संत कोणाला म्हणायचं ऐका. अगोदर माझ्या मते सांगतो, परमार्थिक साधना करून मिळालेल्या भगवंताच्या आनंदामध्ये दुसऱ्याचा विचार न करता जो स्वतः मग्न असतो त्याचं नाव भक्त. संत कोणाला म्हणायचं ऐका, परमार्थिक साधना करून मिळालेल्या भगवंताच्या आनंदामध्ये स्वतःचा विचार न करता ज्यांना फक्त जगाची खंत आहे अशी एकच जात आहे की त्याचं नाव जगाच्या कल्याणा संताच्या विभूतीर, जगाच्या कल्याणा संताच्या विभूतीर, जगाच्या कल्याणा संताच्या विभूतीर, जगाच्या देह कर्तव्ये परमोपकार, देह कर्तव्ये परमोपकारी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूतीर, जगाच्या कल्याणा संताच्या विभूतीर, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती तुमचा आमचा उद्धार व्हावा ही तळमळ फक्त संतांकडे आहे मायबाप. मी तर नेहमी सांगत असतो, अरे आपण संतांच्या नंतर जन्माला आलो, आपण भाग्यवान आहे. कदाचित संतांच्या अगोदर जन्माला आलो असतो तर आपल्याला गाथा कळाला नसता, ज्ञानेश्वरी कळाली नसती, वारकरी संप्रदाय कळाला नसता, उद्धार करून घेता आला नसता. म्हणून संतांचे उपकार आहे. इथे पर उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी करुणी सायास शिकविती अनेक प्रमाण. आता बघा, एक प्रमाण संत कोणाला म्हणायचं, तेची संत तेची संत ज्याचा हेत विठ्ठल, नेनती काही टाना टोना नाम स्मरणा वाचोनी, तेची संत. आता भक्त, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले अशा पास निवारुनी. ऐका, भक्त ऐसे जाना कैसे जाना जे देही उदास. इथं अंडरलाईन करा, एवढंच घ्यायचं आता आपल्याला. भक्त कुणाला म्हणतात, जे देहावर उदास असतात त्याला भक्त म्हणतात, असा अभंग सांगतो. बरोबर आहे. आता देहावर उदास असणं म्हणजे डोक्यावर कर्ज आहे म्हणून वाट्यावर बसवा गोळामोळा तोंड करू, तसा उदास नाही. उदासचा अर्थ ऐका, देहावर उदास म्हणजे देहाची आसक्तीच नाही, देहाचा त्याग झाला, देहाचा मोह गेला, शरीराचा निराश झाला. परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना तप करा, जप करा बर का, यज्ञ करा, भजन करा, कीर्तन करा, शरीराचा त्याग झाला पाहिजे. दुसऱ्याचा परमार्थ पाहू नका, आपल्यापासून सुरुवात करा. आपला किती मोह गेला, शरीराचा त्याग किती झाला. शरीर सोडताना आपल्याला भीती वाटते का आनंद वाटतो हे तपासा. आणि जोपर्यंत आपल्या शरीराचा त्याग होत नाही तोपर्यंत परमार्थाचं फळ मिळत नाही. देहाच्या निराशे पाविजे ठाया, माझे ऐशी काया जवळ प्रमाणे आपलं जप करणं सुरू आहे, गंध लावणं सुरू आहे,
लोकांचं माना हलू हलू ऐकणं सुरू आहे, आमच्यासारखेच कमरा बांधू बांधू सांगणं सुरू आहे, भजन करणं सुरू आहे, कीर्तन करणं सुरू आहे, वाऱ्या करणं सुरू आहे. शरीराचा त्याग झाला का? 90 वर्ष झाली परमार्थ. शरीराचा त्याग नाही महाराज. का? आपण भक्ती करायलो पण आपलं चित्त नसतंय तिथं. चित्त नाही नामी तरी ते नेमकं चित्त लागतंय. तुकोबारायांनी 1/4 भाग मागितला परमार्थासाठी. भोजन मागता तुप पावशर पडाला विसर स्वप्नी. नेमकं आपलं चित्तच नसतंय. काय उपयोगी? आता इथं कीर्तनात बसलो, समजा चित्त गेलं रोय आणायला, काय कर? जवळी नाही चित्तन पुढे मांडिले ते प्रेत. चित्त लागते. एक भक्त टपुऱ्या मानेची माळ घेऊन घरात बसला. भाऊ रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे. पत्नी नव्हती घरी, पत्नी गेली होती दारी, दुधाचं गाडगं चुलीवरी. याचं रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे, राम. आला बोक्यान पाहिलं. भक्त चांगला तल्लीन झालेला दिसतोय जपा. एकदा दूध प्राशन करून घ्यावं. त्याचा विश्वास होता भक्तावर. हे त्या अर्थी जप करतो त्यावेळेस ह्यो दे भान विसरला. याचं लक्ष नाही. कोणाला वाटलंय? बोक्या. म्हणजे लोकांचा विश्वास असतो भक्त की हो तल्लीन झालेला आहे. याचं चित्त जपामध्ये म्हणजे परमार्थ इमानदार आहे आणि भक्त इमानदार आहे. याचं कुठंच लक्ष नसणार. आपण दूध प्राशन करून घेऊ मोकळ्या म्हणून. बोक्या चालला दुधाच्या गाडग्याकडे. यानं बघितलं बापरी पत्नी घरी नाही, बोक्या दूध पितो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, हुसूक, रामकृष्ण हरी, हुसूक. अरे हुसूक, ए हुसूक, 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 अरे हुसूक, हुसूक, हुसूक. माळच गोळा केली, माळ फेकून आणली. शेवटी बोक्या हुसूक. जशी माळ फेकून आणली तशी माळ बोक्याच्या गळ्यात. उंदराने टाळ्यात वाजवले, म्हणले बोक्या माळकरी झाला. मोकळ्या मनाने फिरा घरात. आता भीती नाही राहिली आपल्यात. अशी बोके लय माळकरी झाले. रक्त शोषण करायचं सोडलं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे बघा त्याच्या बोटात माळ फिरत होती आणि तोंडामध्ये जीभ फिरत होती. रामकृष्ण हरी म्हणत होता पण चित्त कुठं होतं? काय उपयोगी? सोपं आहे पण आपल्याला कळायला बी. पण वळणं महत्वाचं. नाहीतलं अवघड. माया ब्रह्म जड परोक्ष विवर्तवाद परिणामवाद आद्यद्वाद हे तुम्हाला नंतर ज्ञान प्राप्त होईल. एवढं सोपं नाही ज्ञान प्राप्त होणं. पोटाने खाणारा काजू बदाम एकदम पचन होत नसतात. सोपं ऐकलं बाई, क्रिया केली बाई, क्रिया बंद पडली. म्हणून भक्त होईल का? भक्त ठरू शकतो का महाराज? शरीराचा निराश होईल का? त्याग होईल का? अहो सांगतो तुम्हाला, ऐका. आमचे जगद्गुरु तुकोबार आहे. पांडुरंग 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 पांडुरंग. वृत्ती पांडुरंगमय झाली. वृत्ती भजनामध्ये रंगली, वृत्ती नामामध्ये रंगली. पांडुरंग 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 भजो रे मना. पांडुरंग पांडुरंग भजो रे मना, भजो रे मना, भजो रे मना. पांडुरंग पांडुरंग भजो रे मना. पांडुरंग 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 पांडुरंग. भजन सुरू तुकोबारायचं. आणि मंबाजी बाबा काटेच्या लाकडांवरून मारते तुकोबारायला तरी तुकोबारायचं खाली भजन. पांडुरंग 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 पांडुरंग. मंबाजी बाबा मारता मारता थकले दादा. थकल्याच्या नंतर तुकोबाराय उठले आणि घरी आले. घरी आल्याच्या नंतर आमच्या जिजाबाईच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणली स्वामी तुम्हाला किती येडं लागलंय, पिसं लागलंय त्या तुमच्या पांडुरंगाचं, त्या इठ्याचं. तुम्हाला किती मारलंय मंबाजी बाबा. बघा तुमचं शरीर सुजलंय, रक्तन लाल बंबाळ झालंय, शर्ट फाटलंय. तुम्ही ध्यानावर नाही, तुम्ही भानावर नाही. काने आला तुमचा पांडुरंग धावून, तुमचा देव काने आला धावून. कुठे गेला तो तुमचा देव? रडू लागली, डोळे पुसत होती, लचकांडाने शरीरातले काठी उपटून दाखवत होती. हे बघा किती मारलंय तुम्हाला. तुम्हाला पिसं लागलंय, ध्यानावर नाही. मारलंय तुम्हाला, मारलंय असे शब्द तुकोबारायच्या कानावर पडल्याबरोबर तुकोबाराय काय उत्तर देतात ऐका. आवले मला मारलं म्हणते होय. आवले मला कोण मारणार आहे? ज्या शरीराला मारलं आवले ते शरीर मी नाही. शरीर पंचमहाभूताचं आहे. मग मी कोण आहे? मी तो वासुदेव तत्वता अहम ब्रह्मास्मी. मला कोणी मारू शकत नाही आवले. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदेन्त्यापो न शोषयती मारुता. आवले त्या शरीराला मंबाजी बाबानं मारलं का मग त्या शरीराचं दुःख शरीरच जाणू जाणे, त्याचा माझा काही संबंध नाही. भक्त ऐसे जाना जे देही उदास. परत सांगतो ऐका. भक्तांचं नुसतं राहिलेलं शरीर आयुष्याच्या हातामध्ये असतं. ते आज गेलं काय आणि उद्या गेलं काय त्याची पर्वा भक्तांकडे नसते. देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी शरीर गेलं तरी चालतंय. शरीराची पर्वा
नाही, नुसतं आयुष्याच्या हातामध्ये. एक माऊलीची ओवी आहे. परिमळू गेली या ओठी, ओस फुल राहे तिठी, तैसे आयुष्याची या मुठी, केवळू देह, याला म्हणायचं फक्त. आता परत ऐका. अहो गजानन बाबा विधेय अवस्था, दिगंबर अवस्था, घोड्याच्या पायामध्ये झोपायची कधी कधी. शिरत बसायला गादी काय, खायला गुलाबजामू काय, पोत काय, त्याच मी काळा काय, गोरा काय, जाड काय, पतला काय, शिरत माझा काही संबंधच नाही. मी शामराव नाही, धोंडीबा नाही, कोंडीबा नाही, पाटील नाही, सरपंच नाही, आमदार नाही, खासदार नाही. आताच सांगितलं तत्वम अशी, ते तू आहेस तत्वमशीचा बोध आहे. म्हणजे ते म्हणजे ब्रह्म, ती म्हणजे माया, तो म्हणजे विटेवरला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता मी तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगत बसणार नाही. सरळ 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 मला पुढे समोर चालायचं नाही का गजभाऊ. चला काय सांगू लागलो आपण, भक्ताबद्दल बोलू लागलो. कठोर भक्ती, शरीराची पर्वा नाही, देह जावो अथवा राहून पांडुरंगी. आता काही भक्त जंगलामध्ये जाऊन भगवंताची साधना करतात, तपश्चर्या करतात भगवंताच्या प्राप्तीसाठी. कशी तपश्चर्या करतात, काही काही भक्त झाडाला उलट टांगून घेतात, खाली मुंडकं वर पाय, आणि कठोर तपश्चर्या. आणि त्या ठिकाणी कावळे की धाड पक्षी येऊन लोचके तोडून खातात, त्यांचं शरीराचं मांस तोडून खातात, तरी थोडीही ढळत नाही. ते उलट सांगतात, हे की झाडांनो कावळ्यांनो, आमचं पूर्ण मांस तोडून खा, काही हरकत नाही. पण दादा हो, आमचे 2 डोळे खाऊ नका गड्या. का? या 2 डोळ्यामध्ये भगवंताची आस लागलेली. तेवढा भगवंत आम्हाला एकदा डोळ्यानं पाहू द्या, मग पूर्ण मांस खा. काय कठोर तपश्चर्या, याला भक्त म्हणायचं, शरीराची पर्वा नाही. कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस. अरे कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस. ये 2 नैना मत खाइयो, इने प्रभु मिलन की आस. याला म्हणायचं भक्त ऐसे जाना जे देही उदास. आता परत सांगतो, एक स्त्री बद्दल बोलतो. स्त्री भक्त होऊन गेले. राजकन्या, राजमहालामध्ये जन्माला आलेली मीराबाई राजकन्या, सर्व भोग अनुकूल, कशाचीच कमी नाही. पण भक्तीनं प्रवेश केला अंतःकरणामध्ये, रात्रंदिवस कृष्ण कृष्ण कृष्ण. मी स्त्री आहे, मी राजकन्या आहे, हा स्त्री भाव तिच्याकडे राहिला नाही, शरीराचा संबंधच राहिला नाही. गल्लीनं नाचून भजन करत होती. हो, डोळ्यान रूप पाहायची श्रीकृष्णाचं, नामस्मरण करायची फक्त श्रीकृष्णाचं, पूजा करायची श्रीकृष्णाच्या चरणाची. आणि खरं सांगू तुम्हाला, डोळे ते धन्य की जे देवाचंच रूप पाहतात, मुख ते धन्य की जे नामस्मरणच करते, हात ते धन्य की जे हात दान करतात आणि पूजा करतात. असं ज्यानं पूर्णपणे जीवन अर्पण केलं भगवंताच्या चरणावर, तो जीव या जगामध्ये धन्य. मीराबाईची कीर्ती या जगामध्ये धन्य ती मीराबाई. ऐका, एका ठिकाणी सुंदर म्हटलेलं आहे, है आँखों जो श्याम का दर्शन किया करे, है शीश वो जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का स्मरण किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा इस हाथ की, है हाथ वो जो भगवान का पूजन किया करे. अरे मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में बनी बन के जोगन चली. मेरा रानी दीवानी गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी,
आहेत. खरा आनंद घ्यायलेत. लाज भय शंका दुराविरा ते समोर बसलेली लहान लहान मुलं उठायच्या मागे होते. उठू नका बस, तुम्ही पहिलेच उभे पाहिजे होते म्हणून मजा आली. आणि लोक डीजेवर नाचतील, आपल्याला इथं नाचायला काय ना. वाजू कीर्तनाचे रंगे, वाजू कीर्तनाचे रंगे, वाजू कीर्तनाचे रंगे, वाजू कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंगे, नारदी बनाऊ जगी, कीर्तनाचे रंगे, नारदी बनाऊ जगी, नारदी बनाऊ जगी, वाजू कीर्तनाचे रंगे, वाजू कीर्तनाचे रंगे, वाजू कीर्तनाचे रंगे, वाजू कीर्तनाचे रंगे. बघा किती आनंद आहे. इथं कसं नाचलं ना, देव नाचल्यासारखं वाटतं. देव नाचला, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. हा. आता आमची पोरं इकडे नाचत नाही. एखाद्याला म्हणलं एक बरोबर या इकडे नाच नाही, त्याला लाज वाटते. तिकडं बजाव. कडुळाचं पाणी पाणी हे शिव काय ओपत नाही. तिकडं उद्धार नाही, इकडं उद्धार आहे. इथं नाचलो बाई. आणि तरुणांची मी निंदा करतो अशातला भाग नाही. आता ऐका, मी जनरल बोलणार. तरुणांची गरज परमार्थ, तरुणांची गरज गावाला, तरुणांची गरज देशाला. गावातला तरुण सुधारला, गाव सुधारलं, गाव सुधारलं तर देश सुधारला. आणि तरुण सुधरू शकतो फक्त या धर्म मंडपामध्ये, याच ठिकाणी. हे काळाची गरज. आता ऐका, अरे घासल्याशिवाय धारणा ही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धारणा ही तलवारीच्या पातीला, तरुणांशिवाय माझ्या नाही महाराष्ट्राच्या मातीला आणि सप्ताहाच्या साथीला. तरुण म्हणजे साधा नाही दादा, जवान आहे तरुण, तरुण आहे जवान. तुझं आहे महाराष्ट्राची शान, फक्त परमार्थातच ठेव भान. जीवनात होणार नाही दाना दान, देशाविषयी असू दे अभिमान स्वाभिमान, आणि ओठोरा असू दे छत्रपती शिवबाचंच गुणगान. तोच खरा जवान. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या येणारी 19 फेब्रुवारी जगात भारी. जीर जीर पैसोनी घोड्यावर, गरगाला फिरवी तलवार, चमकती तलवारीची धारवार करी शत्रूवर. अरे जीर 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 जीर, शिवबा माझा क्रांती शूरवीर. कापुनी करंगळीला रक्तांचा अभिषेक केला, शपथ हिंदवी स्वराज्याची महाराष्ट्राच्या मातीची. घेऊन मुठभर मावळे दिले उडवून कावळे, सह्याद्रीच्या दार्या खोऱ्यात आवाज घुमला हार हार. जीर 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 जीर, शिवबा माझा क्रांती शूर. हे आपण मनानं जोडलेलं आहे गजू, कारण आपल्याला जोडा जोडीचं लय ना. सप्ताह करा पण द्या. शिवाजी महाराजांचा पवाडा सुद्धा आता उद्या येणारी शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराजांची जर तलवार नसती तर आपले हे मंदिर नसते, मी तर प्रगट दिन साजरा करता आला नसता. छत्रपती शिवाजी महाराज भक्त तर आहेत पण राजे आहेत, आणि त्यांना देव म्हटलं तरी काय हरकत नाही. एका ठिकाणी एक माणूस म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांचं कीर्तनात कशाला बोलता हो, ते का देव आहेत का? मी म्हणलं मूर्खा, छत्रपती शिवाजी महाराज देव नसतील पण देवळातला देव ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिला का ते माझे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्याबद्दल 5 मिनिट बोलायलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल रक्त उसळतं रक्त. माझ्या गावामध्ये आता आज कीर्तन आहे गजबो, मी ते सोडून आलो. म्हणलं अगोदरच तारीख घेतली, मला पूर्व जाऊ उद्या काल मी हजर राहतो. अगोदर आमचे पूर्व शिवजयंती म्हणजे पालखी काढायचे गावामध्ये, मस्त डीजे लावायचे 10-15 हजार रुपये देऊन. डीजे तो डीजे धाडालाक बांधले, बाम पाडलाय गावात. बरीच लोक मिळले राहते. किती अवघडे काऊनच कोण ऐकत नसते माझं म्हणणं आहे. म्हणून मी बाहेरचे कीर्तन बंद केले. माझ्या गावात 2 वर्ष मी शिवजयंतीचे मी कीर्तन केले गावात. आता भव्य आणि दिवे दोन कीर्तन भव्य आणि दिवे ठेवतात माझ्या गावात. टाळ मृदंगाच्या गजरातच महाराजांची उद्या पालखी निघणार आहे. डीजे नाही आणि पेऊन नाही. तुम्ही लय लांब नाही, शिरपूर जाऊन विचारा. इथं उभं राहून काही बोलू नाही माणूस, पण वस्तुस्थिती आपल्याकडे तळमळे. हे महाराज आहेत, त्यांचा प्रताप काय उद्या ऐकायला मिळेल शिवजयंतीच्या दिवशी. तुम्हाला काय उपकार आहेत महाराज. आणि पिऊन
कचून प्यायचे अगोदर राजे पुन्हा जन्माला या. राजे कचून ओरडायचे राजे जन्माला या. अरे आता राजे जन्माला येणार नाही मग तुम्हा आम्हाला राजे व्हावं लागेल. तुम्हा आम्हाला जर राजे व्हायचं असेल तर 4-5 वाक्य सांगतो ऐका. कष्टाची आणि परमार्थाची सोडा लाज, या देहाला नम्रतेचा चढवा साज, जीवनामध्ये नीतीचे आखून ठेवा बाज, असा संकल्प करा तुम्ही आज. काही दिवसात तुम्हीच असाल या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणले महाराज आम्हाला शिवाजी महाराज होता येईल का? येडे हो, परमेश्वरानं नरदेह दिला ना तुम्हाला तर देवाची होऊ म्हणती ते होती तरी का न झाला आई होता येते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी राखली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चंद्रपूर गंध लावला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे विचार असावे लागतील या डोक्यामध्ये आणि ते विचार या ठिकाणी मिळतील. छत्रपती शिवाजी महाराजांकडे एका सुभेदाराची सून नजरानं म्हणून आणली होती. महाराजांनी बघितलं त्या स्त्रीला इतकी रूपवान इतकी लावण्य होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं म्हणले बाप रे बाप तुम्ही किती रूपवान आहात, किती सुंदर आहात. नंतर काय म्हणतात बघा, एवढी सुंदर जर आमची आई असती आम्ही आणखी सुंदर म्हणून जन्माला आलो असतो. या विचारांची गरज आहे मुलांना. म्हणून उद्याची शिवजयंती मी तर म्हणतो प्रत्येक ठिकाणी मी सांगत आलोय आता. कारण महाराष्ट्रभरामध्ये तुमच्या आशीर्वादाने मी कीर्तन करायलो की उद्या शिवजयंतीच्या दिवशी प्रत्येकानं आपल्या दारी एक दिवाळी सारखा दिवा लावावा. शिवजयंती इथून पुढे एक सण झाला पाहिजे. सण महाराष्ट्रात तर आहेच पण पूर्ण जगभरामध्ये असा प्रताप कोणीच राजाने केला नाही. महाराज राजा होणार नाही, झाला नाही. आता वास्तविक आता ही गोष्ट बऱ्याच लोकांना आवडत नाही. काही लोकांना देव संत वाटून घेतले, जातीवर परमार्थ घातलाय, जात घुसली याच्यात. लय अवघड झाले गजू भाऊ. आता बोलू नाही पण बोलायला काही हरकत नाही. तुम्ही माझे मी तुमचा आहे, इथं नाही तसा विषय. पण बऱ्याच ठिकाणी बघा तुम्ही ती पुण्यतिथी त्या लोकांची ते करते, ही जयंती या लोकांची हे करते, असा भेद निर्माण झालाय. मग परमार्थ करून काय फायदा? इथं काही संबंध आहे का? अरे देशाचे वीर आणि संत प्रत्येक जातीत जन्माला आले परंतु त्यांच्याकडे जात नाही. हे रोज आपण ऐकतो तरी पण आपली जात नाही. नाही कळलं? परत सांगतो. संत आणि देशाचे वीर प्रत्येक जातीत जन्माला आले परंतु त्यांच्याकडे जात नाही. हे रोज आपण ऐकतो तरी पण आपली जात नाही. आपली घालवण्यासाठी परमार्थ सवय म्हणा आदत म्हणा नाही का? तुका म्हणे याती धोका तयाची बदती नाही अनेक प्रमाण. अरे उच्च नीच काही नेणे भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखोन या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजां आता उद्याची जयंती असल्यामुळं थोडं माझ्या तरुणांसाठी सांगितलंय बरं का. प्यायचं नाही, डीजे लावायचं नाही, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये महाराजांची पालखी काढायची. एवढं मी नुसतं मनोगत व्यक्त करायलो, आग्रह नाही है की नाही. कुछ तुम समजो कुछ हम समजो. आणि भक्तांबद्दल बोल लागलो तरुणांना. आता तुमच्यासाठी तरुणांसाठी एक भक्त सांगतो मी, ऐका. त्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे. माझा प्रत्येक कीर्तनामध्ये विषय असतो 5-10 मिनिट. त्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही तरी भक्त आहेत, ऐका. त्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही, कपाळाला गंध नाही, भजन करत नाही, पंढरपूरची वारी नाही, कुछ नाही. पण हातामध्ये बंदूक आहे. रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून शत्रू बरोबर झुंजतात आजही सीमेवर. ते तिकडे जागतात म्हणून आपण इकडे सुखान झोप घेतो. त्यांच्या जीवावर आपण स्वतंत्रपणाने जीवन जगून राहिलो, उत्साह करून राहिलो, आनंद घेऊन राहिलो. ते भक्त आहेत. कितीतरी जण फासावर गेले या देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी. त्यांच्याकडे त्याग आहे, आमचा व्हायचा राहिलाय. ते डायरेक्ट शरीर सोडले, आजही जातात. आपण मोबाईलवर त्यांना बोटानं अशी श्रद्धांजली वाहून मोकळं होतो. बोटानं श्रद्धांजली वाहून मोकळं होणे इतकी त्यांची किंमत नाही. डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. आमच्या लता दिदी जाता जाता सांगून गेल्या, जरा याद करो तरुणांनो बांधव, हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. लता दिदीने सांगितलं, जरा याद करो कुर्बानी. कारण विचार, त्यांना जीवन जगा वाटतंय. त्यांना सुद्धा लेकरं बाळ आहे, आई वडील आहेत.
जीवन जगा वाटत नाही का? जगा वाटत. ऐका, कधी कधी मुलीचा फोन जातो त्यांना, पप्पा तुमची आठवण येऊन राहिली, दिवाळीला यावेळेस या बरं का, आमच्यासाठी मिठाई घेऊन या, कपडे घेऊन या, फटाकडे घेऊन या पप्पा, लय आठवण येऊन राहिली, तुम्हाला बघावं असं वाटायले, या बरं का या दिवाळीला पप्पा. हो ताई, मला सुद्धा तुमची आठवण येऊन राहिली, मी नक्की या दिवाळीला येणार, तुमच्यासाठी फटाकडे आणतो, मिठाई आणतो, कपडे आणतो ताई, येतो. हा येतो ताई, येतो 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 म्हणता म्हणता शत्रूची गोळी येऊन छाताडामध्ये घुसती. पप्पा तिचे वापस येत नाही, पप्पाची वार्ता वापस येते की तुमचे पप्पा देशासाठी शहीद झाले. तर चले हम फिदा जानत साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू. ओ पिक्चरच्या गाण्यावानी आमची जुगलबंदी तयार झाली. ते समोर, मी त्याच्या माग, आणि म्हणून सोडायचं नसतं. हे सगळ्यालाच नाही समजणार, सगळ्यांना समजणार नाही. ते जर विस्कळीत झालेलं असतं ना, पण ते असं आलं ते वगा वगा. पण आता आहे का माझं वगा वगन जाईल. आता हे देशगीत अंगावर शहर येतील, काटा येतं. मला आवडतो, मी विषय तरुणांसाठी सांगतो, ऐकायला. एका ठिकाणी काही आवडत नाही, एका ठिकाणी आव्हान नाही. एक महाराज भेटला, म्हणजे महाराज तुम्ही तर गाणी येत म्हणले. म्हणलं तुला एका दगडात खाली पाडी करू. म्हणलं मूर्खा, गाणी येत काय? पाकिस्तानचं आहे म्हणलं. ते देशगीत म्हणजे त्यांचे अभंग आहे. आता पटवून सांगतो, ऐका. फक्त ऐशे जानाचे देही बघा, देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती, प्राण घेतले हाती, शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीत. म्हणून भक्त. आता शरीराचा त्याग म्हणून भक्त, त्यांना वीर म्हणतो का नाही आपण? काय म्हणतो? आमच्या देशाची वीर. ते नुसते वीर नाहीत, ते भक्त सुद्धा आहेत. आता आमची संत मांदियाळी होऊन गेलेली, टाळ वाजवणारे नुसते संत नाही, त्यांना सुद्धा वीर म्हटलंय. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे, लाथाळीला हा संसार केला शळउर्मीचा मार. म्हणून ह्या अभंग यांचे दादा, आणि ह्या अभंग यांचे, आणि खास करून माझ्या तरुणांसाठी हे भक्तांचा विषय मी मांडलेला आहे. कारण तरुणांची गरज आहे काळाची. करणा भाग्यवंता हरी हरी कृष्णाचा, हरी हरी कृष्णाचा, हरी हरी कृष्णाचा. करणा भाग्यवंता हरी हरी कृष्णाचा, आता चिंतन करू, लक्ष द्या. भक्त सुद्धा भक्ती करतो सुखासाठी, म्हणजे भक्त सुद्धा सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे. तुमच्या आमच्या धडपडी प्रपंचात कशासाठी सुरू आहे सांगा बरं? नेमकं आपल्याला काय पाहिजे? बंगला बांधणं सुखासाठी, फोर व्हीलर सुखासाठी, करोडो जमीन पाण्याखालची करणं सुखासाठी, बोरलं पाणी लागलं पाहिजे सुखासाठी, निवडून येणं सुखासाठी, लग्न करणं. वा पोर हुशार, लग्न करणं सुखासाठी. करू नका बाबा, हो मला इथे लग्न केल्याने कुठं सुख मिळतं का? ऐका, विनोदाचा भाग द्या सोडून. पत्नी केली पत्नी, देवा मुलगी नको बरं का, मुलगाच होती देवा, वंशाचा देवा. नेमका मुलगा मागणं कशासाठी? मुलगा सुख देईल म्हणूनच का नाही म्हातारपणी. मग मुलं सुख देतात, जे 5-5 पोर आहेत ते जाऊन भेटा. बरेच कदरलेले बापा आमच्याकडे येतात, महाराज महाराज अवलाद खराब निघली महाराज, तुम्ही म्हणत होते तेच खरंय,
आता तुमच्या संघ पंढरीला याव द्या महाराज. आता तुला पोत्यात घालून रूम ज्ञान आणायला पाहिजे करून. जेव्हा आमचे महाराज चाल म्हणत होते तेव्हा येऊ ना महाराज, लय वेळ आहे ना महाराज, घालून महाराज, लय वेळ आहे ना महाराज, दोनाची 4 हात हो द्या ना महाराज, लय वेळ आहे ना. अरे महाराज म्हणतात येड्या हो, वेळच नाही आपल्याकडे. कशाचा वेळ आहे? क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया असा. वेळच नाही दादा. घास गिळू सत्ता हाती नाही, मुखातला घास पोटात जाईल याची गॅरंटी नाही. उद्या तुम्ही या मंडपामध्ये शेजारी शेजारी बसून कीर्तन ऐकसाल याची गॅरंटी नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, हिंदी मधलं बोलतो 2 मिनिट. हिंदी मधलं समजलं तर बघा. सोच सोच कर सोचिए साथ क्या जाएगा. एकदाच लावून ठेवलं पाहिजे. हा बरोबर आहे. हा हे तुझं बरोबर. ते गायनाच्या वेळेस देतात बरोबर, बोलताना बरोबर नाही म्हणलं ते कसं ते जजमेंट येते. ऐका आता. सोच सोच कर सोचिए साथ क्या जाएगा, देखते देखते ही मर जाओगे, सब यही रह जाएगा. तेरा खुद का पैदा किया हुआ तुझे ज्यादा क्या आएगा, मगर प्यारे दूसरा कोई हाथ भी नहीं लगाएगा. ये दुनिया का चक्र है प्यारे, चलता ही रह जाएगा. एक दिन तेरे संपत्ति का मालिक कोई और बन जाएगा. इसलिए कुछ ऐसा कर, इस दुनिया में तेरा नाम रह जाएगा, वरना इस दुनिया से तेरा नाम मिट जाएगा. इसलिए सुनो, भगवान से डरने की कोई आवश्यकता नहीं. भगवान कुछ नहीं करते, भगवान माफ करते हैं. अगर डरना है तो अपने बुरे कर्म से डरिए, क्योंकि वो माफ नहीं करते, वो साफ करते हैं. रहेगा है कर्म तेरे अच्छे तो ये किस्मत तेरी दासी है मन तेरा सच्चा तो घर में मथुरा काशी है, कहीं जाना नाही. फक्त कर्म चांगलं करावी. म्हणून वेळ नाही. जाऊ न महाराज, करू न महाराज, धडधडून व्हायला नाही. महाराज म्हणले तुम्हाला कळालं ना, आता ही ज्ञानगंगा वाहते, इथं या श्रवण करा, उद्धार करून घ्या. जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. नरदेह गेल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा नाही. आमचे संत रात्रंदिवस सांगायले, लोक ऐकायला तयार नाही. ऐका तो मनुष्य येऊ न जाऊ न महाराज, अवलाद खराब निघली. महाराज म्हणते तसंच असतंय. मग मुलगा सुख देत नाही, पत्नी सुख देत नाही, बंगला सुख देत नाही, पैसा सुख देत नाही, धनसंपत्ती सुख देत नाही, संसारामध्ये सुख नाही. संसार दुःखामुळं चौकडी इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाची, ढेकणाच्या बाजी सुखाची कल्पना, मूर्ख त्या वाचनाही उपाय. हे प्रमाण संतांचे इतके प्रमाण दे, आणखी किती द्यायचे म्हणून मग आपण सुधरू. परमानच सांगा, परमानच द्या, परमानच सांगा. ऐका सांगा, ऐका सांगा. ऐका आपला मार्ग चुकला पाहिजे. सुख धुंडायलो प्रपंचात. महाराज म्हणतात मिळणार नाही. तुमच्यासारखे लय वाटा लावले, पुन्हा वापस आले नाही. सुख मिळालं नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. काय झालं? मार्ग चुकला. एका म्हातारीची सुई हरवली. ती म्हातारी रात्रीच्या 12 वाजता तिच्या दारात सुई शोधत होती. का? दारामध्ये खांबा होता, असा लाईट होता, प्रकाश होता, प्रकाशामध्ये सुई शोधत होती. माझं कीर्तन संपलं, मी गेलो. आजी 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 मी काय म्हणतो बाबू, काय म्हणतो? मी म्हणलं काय शोधता इतक्या रातच्या, काय हरवलं? अरे सुई हरवली माय, 1 घंटा झाला सुई सापडलं रे बाबू. मी म्हणलं म्हातारा माणूस मदत करावं. मग मी शोधू लागलो. अर्धा घंटा झाला मला सुई सापडून. मी म्हणलं आजी नेमकी हरवली कुठं? घरात. पाहती कुठं? मी म्हणलं आजी वायर खराब झाली काय? सुई घरात हरवली, दारात का बघता? अरे घरात अंधारी, दारात उजेडे, म्हणून या म्हणलं उजेडाला पाहावा. किती उजेड असला म्हणजे म्हातारी सुई सापडल दारात नाही सापडणार का? तिथं हरवली नाही, हरवली घरात, जरी अंधारे.
तिथं प्रकाश करावा लागेल. ज्या ठिकाणी सोय हरवली त्या ठिकाणी सोय सापडत. आता ऐका, तसंच आहे. तुमचं आमचं सुख संसारात नाही, तुमचं आमचं सुख संत संगतीमध्ये, परमार्थामध्ये संतांच्या चरणाची सेवा करा. कारण तुमचं आमचं सुख संतांच्या पायावर आहे. सुख हे तो एके ठाई बहुपाई संताचा, बहुपाई संताचा, बहुपाई संताचा. बहुपाई संतांची. आता मी तुम्हाला सुखाचे 4 प्रकार सांगणार आहे आणि त्याचं विश्लेषण करणार आहे. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ताण घेऊ नका, 10:30च्या आत कार्यक्रम संपल, हे की नाही? 15 मिनिटं नाही, मी मग 12 पर्यंत तुम्ही माझ्या हातात चिर करा का फिर करा. वातावरण चांगलं आहे इथं, काय हो हायगाई करायची असं मिळत नाही गजो भाऊ नेहमी. तर ऐका, 4 प्रकार सांगतो सुखाचे. ऐका, सुख दुःख मिश्रित सुख. नंबर 2 सर्व सुख. नंबर 3 अति सुख. नंबर 4 सोलिव सुख. आता विश्लेषण. सुख दुःख मिश्रित सुख म्हणजे सोपं आहे. प्रपंचामध्ये अनुकूल प्रतिकूल गोष्टी कधी कधी येतात नशिबात. कधी दुःख कधी सुख. कधी दुःख. बांगला बांधला, कलर दिला, सुख झालं, वा आपला बांगला, आवा बांगला, खिडकीत मोडून पडली. आता काय झालं? दुःख. नवी मोटरसायकल आणली दारात, पूजा गिजा लगे आनंद, वा वा क्या वा, लगे घेऊन चालला, पंक्चर झाली. दुःख झालं ना, वा पूर्ण हुशार आहे. सोयाबीन विकली मार्केटमध्ये नेऊन, 1 लाख रुपयाची गड्डी हातात आली, 500-500च्या नोटा. पैसा म्हणल्यावर काय कोणाला नको. आणि त्या रात्र जास्त जोरात नाही. पैसा पैसा करता है क्यों पैसे पे तुम. वाजू नका, वाजू नका. पैसा म्हणजे बाय, आमच्या गावातल्या एका मजूरदारानं 10-12 थैल्या सोयाबीनच्या 25-30 हजार रुपये त्याला 500-500च्या नोटा आल्या नव्या कीर बँकेतून. अशा मोजू लागला आनंदान महाराज. तुम्ही माझ्याकडे बघा, मी बघितलं त्याच्याकडे ध्यान धरून, तो कशा मोजू लागला गुजबो. या अशा नोटानं त्यानं लय सुरू केली घडीच्या काट्यावानी. ते बरोबर मोजू लागला, इकडं जिकडं कमी जास्त करून घेऊ लागला. ते जबा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 16 17 18 19 20 21 22 27 28 29 35. म्हणलं मरशील ना, आरामात मोजलं. कोणी काय हिसकून घेणार, जाईन श्वास निघून तर मग काय. आणि हे कोणाचं ऐकून हे का, मी बघितलं ते म्हणून सांगायचं. 1 लाख रुपयाची गड्डी हातामध्ये आली, बरं वाटलं म्हणजे सुख झालं. काय झालं? सुख झालं. एसटी हुकून गेली, पाय चालला, चोरायनं अडवला, जांब्या काढला, निकाल घेतली. पण आता काय झालं? दुःख. सुंदर पत्नी केली, पत्नी सुंदर मिळाली, आपल्यासारखी पत्नी गावात कोणाची नाही, क्या बात आहे. सुख झालं. संतानच होईल. आता काय झालं? दुःख झालं. केल्या एका देवाच्या वाऱ्या, झाला मुलगा, परत काय झालं? सुख झालं. मुलगा मोठा झाला, तिकडूनच पिऊन आला, बाप डोके इतका उचलून कमरावर आदळला. आता काय झालं? लय अवघड महाराज. याला म्हणे सुख दुःख मिश्रित सुख संसारात होणार. आणि बरेचसे लोक नंतर रडतात. आता ऐका, नुसतं दादा हो कमवत बसू नका. कमाई काय? कमाई, खरी कमाई आपल्या पोटी आलेली संतती सुसंस्कारिक असणं ही खरी कमाई. ऐका, आता इंजिनियर करा, डॉक्टर करा, वकील करा, काहीच हरकत नाही. पण बारावीच्या दिवशी पवित्र तुळशीची माळ त्याच्या गळ्यामध्ये टाकायला विसरू नका. म्हातारपणी तुम्हाला देव म्हणून जर सांभाळायचं असेल, सुख द्यायचं असेल, असं वाटत असेल, वारकरी संप्रदाय आमचा, इकडे संस्कार द्या. या संस्काराची गरज आहे. ही खरी धनसंपत्ती आहे. परमार्थ महाधन, जोडे देवाचे चरण. ऐका, आपल्या पोटी आलेली संतती जर सुसंस्कारिक असेल, तुम्ही कमवूच नका, ती एक दिवस कमावल्याशिवाय राहत नाही. आपल्या पोटी आलेली संतती जर बिघडलेली असेल, कितीही कमवून ठेवा, ती एक दिवस गमावल्याशिवाय राहत नाही. काय नसतं. बरेचसे लोक आमच्याकडे येतात, महाराज काय काय म्हणून नाही
नाही केलं अवलादीसाठी, पण आता पोरगा तिकूनच पिऊन येतो. तो पिऊन आला की मला पलंग खाली लपावं लागतंय, नाही तर मग म्हातारी म्हणते तुम्ही लपा नाही तर हाणतो. ही वस्तुस्थिती आहे तुमच्या मनात, हे विनोद नाही मी सांगेल. आणि ही गिराईक आम्हाला कुठे भेटतील सांगताच येत नाही. एक जण एसटीत शिशी तुकडा त्याच्या हातातच माझ्या जवळच बसलो. मी म्हणलो बापरे गिराईक इथे मी मुकाच बसलो. ते राहायला जास्त झाली, माझं पाय लागलं खाजोय. मी म्हणलो बापरे तर आपलाच पाय खाजोय. मी म्हणलो तो माझा पाय असं, मग माझा कुठे घ्या म्हणलं याला याचा पाय मिळणे त्याचा उचलून धावला हो काय पाय. अरे बरोबर महाराज म्हणे असं काय बरोबर महाराज येत वाटतंय, महाराज येत वाटतंय. बरोबर तुमचं दर्शन घ्या द्या म्हणून मुकाबाई कीर्तन जायचं तर नको. नाही असं कसं राव, तुमचं दर्शन घ्या द्या. तुम्ही का सामान्य माणसं आहे का महाराज? अहो तुम्ही संत माय बाप कृपा ते बोलते दिलं. मी म्हणलं पटपट घे टकटक नको पटकन घे मग पटकन. हो आता घेतो, लवकर घे. हो घेतो आणि लवकर हो घेतो. हे शिशीष तुकडा झाला दर्शन हातात, त्याचं दर्शन होत आमच्या हातात शिशीष तुकडा. काय करतील सांगतो. एकदम शाळेसमोरून पिऊन चाललो, दोन मुली उभ्या आहेत, ते एकमेकीला कसं काय तुला असं देवडा भेटला पाहिजे. ती म्हणते हो तुला, ती म्हणते तुला, ती म्हणते तुला. मी लवकर सांगा मग मला जायचंय. आता 31 आला आपल्या महाराष्ट्रात. 31 डिसेंबर चांगले लोक एन्जॉय म्हणून दारू प्याले. एक चांगला दारू प्याला माझ्या समोर आला, मला म्हणला जय हरी महाराज. मी म्हणलं जय हरी. मला वास आला, मी म्हणलं दारू प्याला वाटते. हो म्हणे महाराज पण आपल्याला चढतच नाही. म्हणलं अरे दारू ती चढत असते घेतल्यावर कोणाला नाही 2 क्वाटरी आणले आता सध्या पठ्ठ्यानं. पण तुम्हाला व्यवस्थितच बोलणार मी. ऐका, घरात गेलो, कपाट उघडलं, कपाटातली बाटली घेतली, गिलासात ओतली, गिलास इसळून मोरीत फेकून द्याला. हळूच कवाड उघडून पाहिलं, पलंगावर बायको झोपलेली. बायकोच्या कानात त्या कानात पत्ता नाही. व्यवस्थित बोललो का नाही, चढतच नाही आपल्याला. मी 5 मिनिटं थांबलो. मी मला चढत असते दारू येते. नाही महाराज पुन्हा एकदा सांगतो घरात गेलो, कपाट उघडलं, कपाटातली बाटली घेतली, गिलासात ओतली, मला गिलास सोडून फेकून द्यावा. हळू कवर उघडून पाहिलं तर पलंगावर बाटली झोपलेली. पण 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 बायकोच्या कानात त्या कानात पत्ताच नाही. पाहिलं का आपल्याला चढतच नाही. चढली नाही. मी म्हणलं चढली नाही, त्या अगोदर बोलला व्यवस्थित. ही काय तर आता चढली, मग तर जास्तच चढली. कसं बोलताना परत एकदा घरात गेलो, कपाट उघडलं तर कपाटात बायको बसलेली. गिलाशी सोडून मोरीत फेकून द्यायला गेलो तर मोरीत बायको झोपलेली. महाराज पलंगावर बाटली झोपली. बाटली झाली बायको. ही चढली नाही का? अरे म्हणलं येडे ही चढती उतरती चढती उतरती, ही नाही पेली पाहिजे. हरिनामाची प्या आमच्या मंडळीत पेलेली, फुकटची पेली, अशी नशा चढली. समाजामध्ये किंमत, समाजामध्ये किंमत. ती का पेता जाम पर जाम पीली, शिक्या फायदा रात को पीली सुबह उतर जाएगी. और पीना है तो हरि नाम की पीले, तेरी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेन. माशी संतती असल्यापेक्षा मातीची खोळे दगडाला पोटाशी आपल्या पोटी आलेली संतती सुसंस्कारिक बनवा दादा. नाही तर काही खरं नाही. मुलगा सुख देत नाही. सुख दुःख मिश्रित सुख. नंबर 2 सर्व सुख. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार. सर्व सुखाचे आगर जणी म्हणे सारंगधर. नंबर 3 ऐका, अतिसुख. अतिसुख म्हणजे भगवान परमात्मा मंदिरापुरता मर्यादित नसून आहे. भगवान परमात्मा सर्व ठिकाणी सर्वांमध्ये आहे.
डीजे वाजल्यासारखंच वाटते. म्हणून मी कधी कधी तुम्हाला म्हणालो दोघं वाजे ते सुंदर वाजवतात. टाळी वाजवा यांच्याबद्दल. या ऐकून आपल्या या गुणवानांचं कौतुक केलं पाहिजे आपण, हे की नाही. आता निंदा मत्सर द्वेष नको, बस झाला. त्याच्यावर मला वेळ नाही बोलायला. कुछ तुम समजू कुछ हम समजे. देव सर्व ठिकाणी आहे, सर्वांमध्ये आहे, व्यापक. त्याचं व्यापक ज्ञान होणं, निर्गुण निराकाराचं ज्ञान होणं, ब्रह्माचं ज्ञान होणं म्हणजे अतिसुख. कोणतं सुख? अतिसुख. नंबर 4 सोलीव सुख. सोलीव सुख आहे का? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने. या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला जो आनंद मिळायला दादा, या आनंदाला सोलीव सुख म्हणतात. कोणचं? सोलीव सुख. आणि हा आनंद, हे सोलीव सुख भोगण्यासाठी, घेण्यासाठी तर देव अगोदर सांगून गेलो मी, वैकुंठ सोडून संत सदनी. हा आनंद तिथं नाही ना, वैकुंठात नाही. म्हणून तर त्यानं वैकुंठ सोडलं, संत सदनी राहिला. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा. उडी जाणत होत. हा शेतप्रमाणे म्हणले की उड्यात. दुसरी गोष्ट जवळ तुम्ही बसले नाही, बरं झालं. तुम्ही अंगावरच उडी आणता. आनंदच वेगळा आहे. हा आनंद सहन होते नाही या आनंदाशी जोडा. आणि याला सोलीव सुख म्हणतात. कोणतं? सोलीव सुख. बघा आता लक्ष द्या. हे सोलीव सुख झालं तो खूप बरं आहे. मग साधकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज तुम्हाला जे सुख झालंय, जो आनंद झाला, तो आम्हाला सांगा ना कसा असतो, ते सुख कसं असतंय सांगा ना. महाराज म्हणले येड्या हो, हे सोलीव सुख ज्याला झालं का त्या सुखाचा अनुभव त्याची त्यालाच घेतोय, तू दुसऱ्याला सांगता येत नाही. आता तुम्हाला सांगण्याच्या बाबतीत मी मौन धारण केलं. मला बोलता येत नाही, सांगता येत नाही, म्हणजे माझी वाचा कुंठित झाली. तुका माने वाचा वारकरी संप्रदायाचे नियमाप्रमाणे आता भजन करायचंय. हातानं टाळी, मुखानं नामस्मरण, हेच खरं कीर्तन असतं. म्हणून कोणीही काटाळा करू नका. महाराजांना सांगितलं म्हणून भजन करायचं असतं अशातला काही भाग नाही. पण देवासाठी आपण सर्वांनी, गजानन महाराजांसाठी सर्वांनी भजन करायचंय. विठोबा रखुमाई Yeah.
धन्य झालो आता याशी संदेह नाही. असं असते. इथंच आनंद आहे, मग नाही बाकी. इथून गेल्यावर तुम्ही का, इथून गेल्यावर आनंद, इथून गेल्यावर आनंद. राम राम हो, राम राम, राम राम पण म्हणत नाही. राम राम ते काय राम राम. अरे काय काय आरा पूर्ण राम राम नाही. अरा राम राम. अरा अरा मग गाणंच म्हण ना. आनंद नाही संसारामध्ये, आनंद टेन्शन टेन्शन मला पाहिजे बाई. पण इथं हा खरा आनंद आहे. इथं खरं सांगू का, कीर्तन चांग होय अंग. सध्या सगळे ब्रह्मरूप आनंद आहे या ठिकाणी. आणि म्हणून तो तुकोबाराच्या भजनामध्ये खंडन नव्हतं. खंडन पडलं की आनंद नाही. रात्र ही न कळे, दिवस ही न कळे, अंगी खेळे दैव. काय भजन होतं, काय नामस्मरण. तेव्हा तुकोबाराच्या चित्तामध्ये समाधान. आपलं 15 दिवसाची एकादशी बंद पडले आमच्या इकडे. 15 दिवसाच्या चला आज एकादशी भीमराव, एकादशी आज पारावर पंचपदी घेऊ चला. त्या तिथं जांभळे आहेत, 2-2च चालू. ते कोणाला म्हणू देत नाही, कोणाच्या माग म्हणतच नाही. काही गावचे भजने अहंकाराने ताठले, बऱ्याच गावचे एकादशी नियम मोडले. देवासाठी भजन म्हणणे यांनी सोडले, 1-2 चालीमुळे अभिमान वाढले. पुढं म्हणण्याची नुसतीच घाई, दुसऱ्याच्या माग म्हणतच नाही. अरे एकमेकांना इमानदारीने साथ करूया, चला हो गावकरी आपण सत्ता करूया. 15 दिवसात भजन, त्याचा कटाळा, त्याचा अहंकार. जगद्गुरु तुकोबारायचं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. चला आपलं विठोबा रुक्माईचं भजन झालेलं आहे. सोली सुखाबद्दल बोलू लागलो. सोली सुख तुकोबाराय झालं. तुकोबाराय म्हणले मी मौन धारण केलं. सांगता येत नाही, तुमचं तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल. इथं किती आनंद मिळाला आपल्याला सांगता येईल का मोजमाप करून? आम्हाला अर्धा क्विंटल मिळाला, 5 किलो मिळाला नाही. आनंदाशी जोडा व्यक्त करता येत नाही. आनंद हे सुख सांगता येत नाही, म्हणून मौन धारण केलं. आता मौन माहिती ना तुम्हाला, ते काही महाराज लोक बोलत नाहीत. मौन जेवतानी बोलत नाहीत. बरीच काही नियम असते जेवतानी. गोबी आणायची का, मिरची, खार, दूध, मौन. एका म्हाताऱ्याला म्हशीचं वागरू सोडायला सांगायचं होतं पोराला. असं पोरग होत असं ते ऐका थोडक्यात. पोराला सोडायला सांगायचं होतं, ते म्हातारं खुनू लागलं. मौन धारण केलेलं. ते पोरग म्हणजे मग म्हातारं म्हणे बिल्ड फोड मानले गळ्याचं वासरूस. ते पोरग म्हणे माळ घालायची माळ. म्हातारं म्हणे वाटायला म्हणे ओरडलोच ती. अरे मग बोललो याच्यापेक्षा अवकावून आम्ही. आता आमच्या साधू संतांनी मौन धारण केलेलं होतं. मग बोलत नव्हते का? बोलत होते. बोलणीची नाही आता देवाविन काही, बोलू ऐशे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल. याला मौनच मानतात. आपल्या हरका आनंद वाचा बरळ ती बरळ परपंचातलं बोलतच नव्हते. आणि चिल्लर पाहिजे पोरग म्हणे माळ. तिच्या गाळ्यात माळ आहे का? वा वा पोरं चांगले आहेत बरं का. समोर नाही कुठ लय अवघडी. हा मुलगा बघा टाळ घेऊन उभा आहे, माऊलीच्या रूपातच दिसला. ही काळाची गरज. हे अशी मुलं महाराज संस्कार असलेली आपल्यासारखे आले असो. वा वा क्या बात.
हा आणि आमच्यासारखे आले की बाबा आले पाणी देतील नाही का, बॅग घेतील जवळची संस्कार. आणि गावातले तरुण गावातली मुलं संस्कारिक असणे गावचं भाव असतं. एका ठिकाणी मी जाऊन बसलो, त्या माणसानं माझं दर्शन घेतलं, त्याने त्याच्या पोराला म्हटलं म्हणे घे दर्शन महाराज घे. ते आडमत होतं ते अरे मग घे ते आपण भस्कन लोटलं घे महाराज ते म्हणजे आणि म्हणलं आणतो काय धारा म्हणलं मी हात घे एवढं दगड त्याच्या हातात. ते म्हणजे नाही महाराज नाही ते तसंच करते ते. ऐ बाळू तसं नाही येणार काय बाळू खाली बाईस आणू नाही महाराज येत ना महाराज म्हणले जोरात दगड उघडायचा म्हणलं हाणता येत हाणला फेकून लागला दगड. मग उठला तो माणूस आहे महाराज असतेच का येड्या महाराज येत ना. मग म्हणे महाराज कधी आणत नाही पण आज कस काय आणला काय माहिती. मला आता तुला पोत्यात घालून आणतो तुला अर्धा घंटा म्हणा आम्हाला माहिती व्यापारणारे पोरं काय करतील. एका ठिकाणी मी कोट काढून फुटीला अडकून ठेवला, त्या घरातलं पोरगा आलं वाळू घेतली चारी खिचेकच भरले वाळू. म्हणलं हे कोणता उपक्रम राबवणं याला काही संस्कार येत नाही काल काही सांगा ना. काल काढून देऊन कोट आणला चारी खिचेकच भरले त्यानं वाळून म्हणजे महाराज इतकं बिलिंदर काढताय म्हणजे ते आमचं नाही आमच्या बहिणीचं. म्हणलं तुमचं कुठे आहे मग आमचं म्हणे तपाते दारी कुठात पाणी वाचायला तुमच्या म्हणजे आता हे कोटाची खिचड वाळू भरत ते कुठं अशी विनंती किती सांगेल मी तुम्हाला पण आपल्याकडे वेळ नाही. भजन करा विठ्ठल मोद तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान. बाबा सुखाच्या बाबतीत तुमचा तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल सांगता येत नाही. आता मी तुम्हाला एका भक्ताची कथा सांगणार आहे 5 मिनिटांमध्ये. एकच चरण राहिलंय अभंगाचं. ते चरण लक्षात येण्यासाठी भावार्थ कळण्यासाठी काय होत असते काही काही लोक म्हणतात नुसतं हसलंय महाराज. असं नसते आपण हसवत बी असतो पण काहीतरी मुद्दा धरून असं असतं आणि चिंतन कळालं पाहिजे. एक चरण राहिलं अभंगाचं. मग ते चरण तुमच्या लक्षात येण्यासाठी पूर्ण अभंगाचा भावार्थ कळण्यासाठी एका भक्ताची कथा धावती आणि मग एंड ठीक आहे नाही. मग ज्ञानेश्वर माऊली आणि कीर्तन समाप्त. ताण घेऊ नका ठीक आहे. पोरं म्हणते आम्ही करू बसतो तुम्ही जरा आले तर महासंघ चालता का नको म्हणतो संस्थेत टाकून देतो मी शिकवतो तुम्हाला. वा वा क्या बात. टाळी वाजवा याच्याबद्दल. खरंच हे मुलं समोर बसले आणि आवड आहे बरं का लहान मुलांना. उत्तर बरोबर द्यायले पुन्हा सात्विक दिसायले गंध गिंद कपाळाला गंध लावला पाहिजे आहे की नाही बरोबर. आई वडिला सेवा करायला नव्हते बसून पाया पडायचं रोज. आणि माय तुमचा बी परमार्थ सांगतो जाता जाता. आता मला भक्ताची कथा वेळ आली तर दुसऱ्या वेळेस सांगेल मी तर सांगू. ऐका नामदेवराय आणि ज्ञानोपर आहे यांच्या काळामध्ये एक हरपाल नावाचा भक्त होऊन गेला. त्या भक्ताचा धंदा असा होता वाटेवर जायचा वाट सोडून अडवायचा लुटायचा हाणायचा मारायचा. तुम्ही म्हणसाला असे भक्त असतात का. ऐका त्याचा भाव बघा. भाव सांगतो परमार्थात भाव महत्वाचा आहे. त्याचा भाव असा होता ज्या गरीबाच्या चुली पेटत नव्हत्या अशांच्या चुली पेटवायचा. कोणाच्या मुलीचं लग्न होत नाही मदत करायचा. गावामध्ये सात्विक कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रम आहे सत्कार्य आहे सत्ता आहे मदत करायचा महाराज असा त्याचा भाव होता. आणि आता परत ऐका त्याची निष्ठा आणि श्रद्धा माऊलीवर होती. कोण माऊली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर निष्ठा होती. आळंदीचे का निष्ठा होती. माऊलीची कीर्ती ऐकून होता. काय कीर्ती माऊलीची ऐका. चालविली जड भिंती मेल माणूस जिथं उठविलं स्त्रीचा तो केला पुरुष उभा रेड्या मुखी वेद बोलविला जेने निगमवल्ली प्रगट केली रे. मला तर वाटायला कीर्तन झाल्यावर भजनच करावं. ते म्हणायले करू ते जर मोबाईल कडे पाहणं सुरू ते म्हणतात ते थांब तू कीर्तन होऊ दे मग तुला वाटत घे. अशातला काय बातम्या. आम्ही लय जुने मित्र सोबत भजने केली तुमच्या पद्धती आणि सेवा घडली बा भजनाची साधू संतांची. त्याचं फळ आहे आज महाराष्ट्रात फिरायला तुमच्या आशीर्वाद बाकी काहीच नाही. सेवेचं फळ कामाने सेवा हिच देवा होतं. चला आपली कथा काय सांगू लागलो कथा. माऊलीची कीर्ती ऐकून होता कोण हरपाल. त्याचा धंदा होता वाटमारीचा धंदा होता. माऊलीची कीर्ती ऐकून असल्यामुळं त्याला असं वाटायचं माऊली मला भेटले पाहिजे मला माऊलीचं दर्शन झालं पाहिजे. त्याच्या अंतःकरणामध्ये ती तळमळ होती. आणि बघा ना त्यानं माऊलीला पाहिलं नव्हतं माऊलीला ओळखत सुद्धा नव्हता.
पण त्याला वाटायचं मला माऊलीचं दर्शन झालं पाहिजे. मग तो काय करायचा माहितीये का, आडवल्याबरोबर नव्हता हाणत. पहिले 2 प्रश्न विचारायचा आडवल्यावर. ते 2 प्रश्न कोणते ध्यानात ठेवा. पहिला प्रश्न माळ एक गळ्यात, नाही म्हणलं की कचून आणायचं. दुसरा प्रश्न माऊली ओळखतो का तू, नाही म्हणलं की कचून आणायचं. 2 प्रश्न माऊली विचारायचा. त्याला कदाचित असं वाटायचं एखादी व्यक्ती माळ गळ्यात असली, ती व्यक्ती जर म्हटली मीच माऊली आहे तर मला माऊलीचं काय होईल, दर्शन. यासाठी 2 प्रश्न नेहमी विचारायचा. पाहिलं नव्हतं, ओळखत नव्हतं. ऐका ना महाराज, योगायोग त्याच काळामध्ये प्रत्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेवर फिरत फिरत निघाले होते आणि नेमके हरपालाच्याच वाटेनं आले. यांना अडवलं, उभे राहिले उभे. मग 2 प्रश्न, माऊली कसं करतो, माळ एक गळ्यात, आता ते माऊलीच ना, माळ गळ्यात होती. म्हणले दुसरा प्रश्न, माऊलीला ओळखतो का, माऊलीला ओळखतो का, माऊली कोणाला विचारतो, असं लक्षात. माऊलीलाच काय म्हणतो, माऊलीला ओळखतो का. आता माऊलीला ओळखतो का असं म्हटल्यावर नामदेवराय जवळ होते, मूर्ख्या हसू लागले. ते म्हणले, अहो ज्यांना तुम्ही विचारता का हेच तर ते आळंदीचे माऊली आहेत ना, प्रत्यक्ष हेच ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज. असं म्हटल्याबरोबर हरपलाच्या अंगावर शहारे आले महाराज, काटा आला अंगावर. म्हणला बापरे माऊली, तुम्ही माऊली. कंठ दाटून आला, डोळ्यातून आंसू आले त्याच्या. माऊलीच्या चरणावर घट्ट मिठी मारली. हरपालानं रडू लागला ढसढसा हरपाल. आपल्या डोळ्यातल्या आंसुवांनी माऊलीचे चरण धुतले महाराज त्यानं आणि आळू लागला. म्हणला माऊली बस, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला माऊली ज्ञानराजा माय बापा. माऊली धन्य काळ संत भेटी, मी धन्य झालो. पण माऊली एक काम करा, माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये रात्रभरच मुक्कामाला थांबा ना माऊली. सकाळी जा ना माऊली. विनू लागला, विनंती करू लागला. नामदेवराय म्हणतात त्याचा भाव बघा ना माऊली, आपण रात्रभर थांबू. हरपाला काय हरकत नाही, आम्ही रात्रभर थांबतो तुझ्याकडं. महाराज हरपाल तरा झोपडीकडे चालू लागला. माऊली आणि नामदेवराय पाठीमागे चालतात. हरपाल झोपडी जवळ गेला, पत्नीला आवाज देऊ लागला, अगं बाहेर ए लवकर बाहेर ये पटकन लवकर बाहेर. तुला माहितीये का आपल्या घरी कोण येतंय, प्रत्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज येत आहे. पाण्याचं बकेट घेऊन ये, पाठ घेऊन ये, माऊलीचे चरण धुई, पत्रानं पुस, बसायला घोंगडी टाक, रांगोळ्या काढ, उदबत्त्या लाव. बाई तशीच होती. पतनात त्रायते इति पत्नी. आपल्या पतीचं पतन होण्यापासून रक्षण करणारी, धर्माला अनुकूल सुसंस्कारी, त्याला म्हणायचं पत्नी. त्याला पुण्य लागते तशी पत्नी भेटायला. हरपाल जे म्हणन तशी ती बाई ऐकत होती. पतीची मता अनुसरुनी पतिवर्ता. म्हणून माय तुमचा परमार्थ लय सोपा आहे. रोज सकाळी मालकाचं दर्शन घ्यायचं, सकाळी उठल्या उठल्या. तुमचा परमार्थ सांगतो माय ऐका. डोक्यावर पदर, अतिथीचा आदर, लेकरा बाळाची कदर, पतीची सेवे सादर. अशीच स्त्री, धिस इज इंडिया इज माय मदर. तुम्हाला ब्रह्मज्ञान कीर्तन नंतर कळालं तरी चालतंय, पण अगोदर पती कळाला ना, तुमच्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. लय परमार्थ मोठा, तिची देवावरी. एका ठिकाणी असं सांगायला गेलो, कीर्तन झाल्यावर एक बाई भेटली ना, म्हणे महाराज तुम्ही म्हणता ते खरंय, आम्ही पाया पडू ना, आम्ही त्याच्या पाया पडू ना, दिवसातून 3 टाइम त्याच्या पाया पडू, पण त्याचे पाय सापडत नसतील तर काय. हे बाजारहूनच येते, फाडून टाकेन, फाडून, आणि याची ज्ञान फाटलेली फाडून टाकेन, तर मग ही कोण शिवीन होय. आपले इंदुरीकर महाराज नाही मदत का असे ज्ञान माय. प्रारब्धात पडला कसा असो, भला भी है बुरा भी है, मेरा पती मेरा देवता है. तुमचं दोन्हीतून एक जणांचं कोणाचं तरी हिचकलंय पुढीचं काम, स्वराचं कमी जास्त झाला. हा ते कमी झाला, गटगीट पदर पडला असेल, दुसरं काय. चला तुम्ही लक्ष द्या, झालं थोडं राहिलं आपलं 2 मिनिटाचं काम आहे. म्हणून माय ऐका पुन्हा, संसारामध्ये हसा, परमार्थामध्ये राडा, अन्नात टाका शेणाचा साडा, दिंडी आल्यावर सुंदर रांगोळी काढा, पोळा सोडून रोज पतीच्या पाया पडा, म्हणजे जीवनात होणार नाही राडा. जीवनात नसेल होद्यात राडा तर रोज पतीच्या पाया, पण पोळा सोडून
पोळा कोण असतं नाही मग तुम्ही आम्ही कोण हे खरं पाहिजे संसार तुझं राहणार अहो बैलच हे मग आम्ही महाराज असले तरी घरी गेलो ना आमच्या डोक्यावर कधी कधी दाणाचा डबा असतो आनंद काय करतो तेथे न चले काही आमच्या दारात एक दिवस ते भांगार आला कोरोनाच्या काळात 3 वर्ष बंद होतं मी आम्हाला ऊस तोडायला नाही तर हळद खंडायला जावं लागतंय आपलं तर बंद होतं ना भांगारवाला आला भांगारवाले आमचे महाराज म्हणजे जाईल घेऊन म्हणजे मी का भंगार आहे पोळा सोडून आणि बैल राहिले नाही दादा आता गाई नाही तर बैल नाही सध्या तुम्हाला कुठं मोठं कोणाच्या दारात आता बैल दिसते काही काहीच्या आमच्या इकडे ट्रॅक्टरनं पोळा भरला होता नाही हो ना बैलच नाही आणि 5 वर्षांत तुम्हाला कोणाच्या दारात खडून बैल दिसणार नाही बैल दिसला तर फक्त घरात समजतं कोण मंडळी हुशार 5G मेमरी आहे बरं का म्हणून चला हरपालाची पत्नी पारमार्थिक असल्यामुळं त्या बाईनं पाय धुतले माऊलीचे पदरानं पुसले बसायला घोंगडी टाकली नामदेवराय माऊली बसले दोघेही पती पत्नी बसले डोळे भरून रूप पाहिलं माऊलीचं दोघांनी समाधान झालं हरपाल म्हणतो पत्नीला इकडे म्हणे काय अगं रात्रभर थांबणारी जेवायला करावं लागेल ना काय आहे की नाही घरात ती म्हणली हो तुम्हाला पहिलेच गिरायक हे दोघं सापडले तुम्ही आज कोणाला लुटूनच नाही आणलं घरात काहीच नाही आता काय करायचं ते म्हणे बापरे असं आहे होय बर तू चिंता नको करू त्याचा विश्वास होता तू म्हणे एक काम कर माऊली बरोबर बोलत बैस मी आता वाटेवर जातो एखादा तरी वाट सोडून अडवतो लुटून आणतो पण माऊलीला नामदेवरायला उपाशी जाऊ देणार असा भाव लागतो बरं का गजू खरं सांगतो मला आज माझी परत मला सांगा वाटतंय काही तुम्ही म्हणा म्हणजे आमचे लादे भाऊच्या घरी पूर्णच महिला मंडळी तितका आदरात तिथे केलं जेवायला जे म्हणलं ते बाजरीची ज्वारीची ती भाकर ते 4-5 भाज्या डबल 2 वेळ दर्शन 2 येतानी ती आलो तेव्हा बी प्रसन्न वाटलं बरं का ही काळा ती घरी प्रत्येक घरात आमची बायको आमचं दर्शन घेत नाही घरी गेल्यावर एकदा ते आम्ही बाहेर सांगतो इकडं माय पाया पडला माय आम्ही घरी गेले की आमच्या नाही पाया पडत आमच्या दारात तू असायला की त्याच्या पाया पडते त्याच्या गल्लीत मी गेलो त्याची बायको माया पाया पडते म्हणजे घरातच माहिती का तर परत मी त्यांचा विषय घेतला बरं माफ करा खरंच धन्य माता पिता प्रसन्न वाटत चला आपला विषय हा गेलो ना मग वाटेवर आणि बाई बोलत बसली माऊलीला ज्ञानोबारायला काय बोलत असं माऊली तुमचं लग्न झालं का तुम्हाला लेकरं बाळ किती लोक काय बोलते सांगतो येत नाही बोलू उगत आपलं अरे चांगलं विचारायचं संतांना काही मी उद्धार पावेल काय कृपा करेल नारायण असं नाही एक मग खरी म्हणे होय रे तुला भविष्य सांगता येतं का मला काय खरं असतं आधी त्याच्यावर विश्वास ठेवू नये म्हणतो काय मी महाराज मला बेकार वाटलं ना ते म्हणलं सांगतो मी कसा महाराज हे काय जन्मकुंडलीच पुस्तक आहे का हैरी म्हणे आणते बाई आणलं ते म्हणलं तुमचं नाव भागूबाई आहे का हो रे म्हण तुला तर कळतंय रे खरंच आहे ना म्हणून तुमच्या नवऱ्याचं नाव परसराम बाई हो ना खरंच आहे रे म्हणून तुम्हाला 3 पोरी 1 पोरगा माय तुला तर कळतंय ना बाबू खरंच आहे बरं जरा जोर आला तुम्ही काल काय केलं म्हणलं हे बी सांगतो पाठ्या म्हणजे काल काय केलं काल सांग बरं काय केलं का म्हणलं काल तुम्ही 2 किलो साखऱ्या 5 किलो तांदूळ 10 किलो गहू आणले का नाही बाय माय कुठून आला मायर सगळंच कळत म्हणजे होय रे तुला कसं कळालं इतकं सगळं म्हणलं काय आजी कसं कळालं म्हणता एका जन्मकुंडलीचं पुस्तक आहे का हे राशन कार्ड आहे म्हणलं याच्यावरचं मानलंय तू नाव काय आपत्ती किती तांदूळ किती भेटले साखरे किती काही बी तुम्ही अंधश्रद्धेत मला असं लोक फसवत असते असं काही विचारलं नाही पाहिजे योग्य ते विचारलं पाहिजे ती बाई योग्य ते विचारत होती आणि हा वाटेवर गेला त्या दिवशी अंतकरणातून त्याने देवाला हाक मारली म्हणला देवा विठ्ठल माय बाप पांडुरंग देवा म्हणला एकतरी गिराईक पाठव रे नाही तर माझी माऊली नामदेवराय उपाशी जातील भल्या माणसा देव म्हणला या रे
मी भक्ताच्या मिसकॉलचीच वाट पाहतो. खरंय, फक्त अंतकरणातून देव म्हणतो मला हाका मारा, माझं भजन करा, माझं नाव घ्या. मी येतो. एक पावलं माझ्यासाठी समोर या, मी 1000 पावलं तुमच्यासाठी समोर येतो. माझ्या सहकार्यासाठी 1000 रुपये मोकळ्या मनानं जर तुम्ही दिले, मी करोडो देतो. फक्त विश्वास लागेल. कोण्या रूपात देतो? देव लगेच विटीवर उभा राहायला. भक्ताची हाक ऐकली, भक्तासाठी काही करतो देव महाराज. विटीवर उभा राहायला, वैजयंती माळा विटीवर काढून ठेवल्या, सोन्याचे लाकीट प्रदान केले, सोन्याचे छल्ले, शावकाराचं रूप घेतलं, घोड्यावर बसला देव, निघला भक्तासाठी घोडा महाराज. हा, घोडा दिसल्या बरोबर हरपाल म्हणला बापरे, आलं गिराई. देवाचा धावा केला तर जमलं. ते देवच ना आलं गिराई. आता माझी माऊली नामदेवराय उपाशी जाऊ शकत नाही. जवळ आला घोडा, अडवलं. उभा राय, उभा राय, राहिला उभा. उतरला. मग 2 प्रश्न प्रत्येकासाठी. देवाला म्हणे माळे तैरे काळ्या आडमट होत. देवान काय केलं? वैजयंती विटीवर काढून ठेवती आणि सोन्याचे लाकीट भक्तासाठी घालून आला होता. असा देव हाणला महाराज त्यानं म्हणे कडू. सोन्याचे लाकीट घालतो, माळ घालत नाही, कसून आणला बा, खळीतच गुट्या घालला. आता देव सोन करायचंय त्याला, काय म्हणून नाही करत भक्तासाठी. घेतलं लुटून सगळं. जाऊ दे म्हणे माळ नाही तर नाही. माऊलीला ओळखतो का तो? दुसरा प्रश्न. ते म्हणे माऊली नाही नाही. मारला ठोका पण ऐक, देव पटकन पडला. चल निघ म्हणे. निघ, तो काहीच काम नाही. माळ गाळ्यात नाही, माऊलीला ओळखत नाही, सत्याला पट्टी देत नाही, पंढरपूरची वारी नाही, भजन नाही, कीर्तन नाही, आईवडिलाची सेवा नाही, समाज सेवा नाही, देशाची सेवा. काय फायदा येतो जन्माला पडू? हरपाल म्हणून लागला. देवान गेल्यासारखं केलं. हरपाला आला, सोनाराकडे मोरड स्वयंपाक आणला. माऊली जीव लागले, नामदेवराय जीव लागले. हरपालाची झोपडी दादा लख प्रकाशन सजली होती त्या दिवशी. का? हरपालाच्या झोपडीमध्ये 2 दिवे लागले होते. एक ज्ञानाचा दिवा आणि एक भक्तीचा दिवा. भक्तीचा दिवा म्हणजे नामदेव महाराज, ज्ञानाचा दिवा म्हणजे माझी माऊली. मग देवाला वाटलं लय दिवस झाले माझ्या माऊलीची नामदेवरायची भेट नाही, तसं कसं जावं, एकदा भेटूनच जावं. अजून ती गिराईक वापस झोपडीच्या एका कोपऱ्यात येऊन बसलो. ते एका कोपऱ्यातच असते. ओळख येण्यासाठी गुरु करावं लागतो संत संगती. ऐका, कोपऱ्यात येऊन बसलं, माऊलीने ओळखलं, नामदेवरायने ओळखलं. हे कोण? हे ब्रह्मांडाचा नाही, भगवान परमात्मा जगाचा चालक मालक इथे सोंग घेऊन येऊन बसलाय. ते ओळखलं. हरपालानं पाहिलं म्हणे बापरे, या जाय म्हणलं. ते वापस आलं. वापस खाऊन आलं म्हणून हरपाला राग आला आणि काठी घेतली आणि देवाच्या डोक्यात काठी घालायची. ज्ञानोबारायन काठी धरली. त्याचा अर्थ आहे अहंकाराची काठी ज्ञानानं सांभाळवला. अहंकार झाला, तुका म्हणे वाया गेला. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. अहंकार लीन होण्यासाठी परमात्मा. मग नामदेवरायन देवाचा हात धरला, म्हणले देवा बस झालं सोन. त्याचा भावभागन काय येते? अन प्रगट ध्यान त्याला दर्शन, हा प्रगट आता बस झालं सोन. असं म्हटल्याबरोबर देवान चतुर्भुज रूप प्रगट केलं. त्या ठिकाणी 10 दिशा सुशोभित झाल्या. तिकडं तिकडं लख प्रकाश चतुर्भुज रूप. हरपालता असा टक पाहत राहिला. दृष्टी जडून राहिली त्या रूपाकडे हरपालाची. हरपाल म्हणला बाप रे बाप, साक्षात रूपी जडले रे लोचन राजस सकुमार मदनाचा पुतळा. रूप सावळे सकुमार सहस्त्रदीप दीपे कैशी प्रकाशली प्रभा. कैशी प्रकाशली प्रभा. उजळल्या दस दिशा गगना आदिशे शोभा. आरती वाळू माझ्या कृष्ण सभागिया. माझ्या रामा सभागिया. चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहावया. तुझी मूर्ती पाहावया. आता ऐका सगळेजण माझ्याकडे बघा. हरपालानं देवाचं रूप डोळे भरून पाहिलं, दर्शन घेतलं. मग हरपालानं देवाच्या पाया पडावं, हरपालानं देवाचे चरण धरावं. हरपालानं देवाचे चरण नाही धरले, हरपालानं माऊलीचे चरण धरले आणि म्हणला माऊली तुमचे चरण माझ्या झोपडीला लागल्यामुळं सर्व सुखाचा आगर असणारा भगवान परमात्मा माझ्या झोपडीकडे वळाला. हा तुमच्या चरणांचा, संतांच्या चरणांचा महिमा आहे. सर्व सुखे आधी येथे ती वळाली. सर्व सुखे आधी आधी येथे ती वळाली. सुखे आधी येथे ती वळाली. सर्व सुखे आधी येथे ती वळाली. सर्व सुखे आधी येथे ती वळाली.
संताजी देखिले चरण पूजे संताजी देखिले चरण पूजे संताजी देखिले साग मग मग मदनी धनी 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 धम मग मग साग मग मग मदनी धनी 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 धम मग 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 ग म ध नि स म धनी ग म धनी संताजी संताजी देखिले चरण
मंडळी 2 मिनिटं